चार सामने सलग जिंकणारा संघ कुठला असेल तो कालकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी हा संघ मालक निलेश कुंभार साहेब जिल्हा परिषद सदस्य यांच्या मालकीचा संघ अगदी दमदार थाटात अशी एंट्री केली ती बक्षीस पात्र फेरीमध्ये। विकास दादा मोरे आता आम्हाला सांगतील की दुसरा संघ कोण असेल, कोणाचे संकेत आहेत। अर्णव 11 चे संघ मालक सन्माननीय तुकारामदादा आयरे आणि सन्माननीय निलेशजी धनावडे या आपण व्यासपीठाशी संपर्क साधा। आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात आणि चांगला संघ बांधणी करून या स्पर्धेमध्ये आपला संघ नोंदवलात। आपला ढवळी विभाग क्रिकेट संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात येतो। आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। किरणजी जेदे आणि किशोर मोरे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल। संघ मालकांचा यथोचित मान सन्मान निलेशजी धनावडे तुकारामजी आयरे यांचा सन्मान करण्यात येत आहे। आदेश या मॅन ऑफ द मॅच पित्तळवाडी संघाचा आदेश। आपण या मॅन ऑफ द मॅच साठी पित्तळवाडी संघ हा बक्षीस पात्र फेरीमधील पहिला संघ आहे। चला मॅच चालू करा आणि नेक्स्ट मॅच साठी आवाज ऐकला जाईल बाळा पवार सर यांचा। चला मॅचला सुरुवात। शेवटचा सामना आजच्या दिवसातील आपण पाहतोय। एका बाजूला जर पाहिलं तर खांडस संघ आणि एका बाजूला त्यांच्या विरोधात बोरज अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल। जर खांडस संघ या मॅच मध्ये जिंकला तर 6 पॉइंटने तो क्वालिफाय होईल आणि सेमीफायनल मध्ये दाखल होईल, बक्षीस मध्ये दाखल होईल। आणि जर पराभूत झाला, कट टू कट मॅच चालू झाली आणि विजय झाला बोरज संघ तर साखर आणि खांडस या दोन संघामध्ये नेट रन रेट वरती डिसाइड केलं जाईल की कोणता संघ क्वालिफाय होईल। आदेश आपण या मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आदेश तुडीलकर या मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार दिला जाईल। परंतु गोलंदाजी मार्क वरती जय मोरे आपण पाहतो। जय मोरे या स्पर्धेमध्ये अगदी चांगली गोलंदाजी, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका उंच तर गेलाय परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, धाव मिळेल ती केवळ एक। या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 बॉल आणि 2 हे समीकरण आपण पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळतं। सुदेश शिंदे यांना देखील आपण पाहतोय। उद्याच्या दिवसामध्ये सुदेश शिंदे देवाऱ्या चाळीचा कोंड या टीमचं नेतृत्व करणार आणि त्याचे संघ मालक नितेश शिंदे यांची देखील उपस्थिती आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते। चला या आदेश मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपल्याला दिला जातोय। हा फटका या ठिकाणी खेळला गेलाय परंतु तिकडे सचिन मोरे चेंडूवरती येतील, तद्वर एक सिंगल मिळेल। या एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होते। चला सेमीफायनलचे सामने उद्या असणार आहेत आणि फायनल उद्या असणार आहे। उद्या सकाळी लवकरात लवकर मॅच सुरुवात होईल मॅचला। संघाची धावसंख्या 3 वरती पोहोचली, 5 बॉल आणि 3। चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आपण पाहतोय जय मोरेची गोलंदाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते।
ह्यावेळेस बॉलवरती फटका, विकेट मिळू शकते आणि विकेट देखील मिळाली आहे. वीरूवरती बक्षीस लगावली होती किरण जेदे साहेब, वीरूवरती बक्षीस लगावलं होतं परंतु वीरू स्वस्तात बाद. थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हर मध्ये जय मोरेने केवळ 3 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट त्याला मिळाली. सागर आलाय गोलंदाजी मार्कवरती, चांगल्या टप्प्यावरती सागर देखील गोलंदाजी करत आलाय. पहा हा बॉल खाली राहिला, विकेट किपर कडे गेला. डॉट बॉल, सुरुवात डॉट बॉलने केली सागरने देखील. चला रन रेट आपण दाखवतोय स्क्रीन वरती. हा बॉल सोडून दिलाय, व्हाईट बॉल. बराचसा बाहेर पिचिंग केला आणि पंचांनी सांगितलं की व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. चला स्क्रीन वरती तुम्हाला रन रेट दाखवला जातोय, नेट रन रेट. जर खांडस संघ जर जिंकला तर क्वालिफाय होईल आणि बोरस संघ जर जिंकला तर खांडस आणि साखरचा रन रेट पाहिला जाईल आणि त्याच्या आधारे आपण संघ क्वालिफाय डिसाइड करणार आहोत. पहिला संघ पितरवाडी 4 सामने सलग त्यांनी जिंकले आणि तो टॉपला, अ गटातून टॉपला. 2 धावा आल्या, 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 6 धावा धाव फलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या. या षटकामध्ये सागरने 1 एक्स्ट्राची धाव, त्याच्यानंतर 2 धावा. बॅटची कडा घेतली, चेंडू हवेत होता बराच काळ. क्षेत्ररक्षक तिकडे नितीन मोरे काहीशे प्रयत्नच केले नाही नितीन मोरे यांनी. आज नितीन मोरे यांचा दिवस नाही, कारण रात्रीचं जागरण, या स्पर्धेसाठी मेहनत, त्यातून संघाला उभं केलं, संघाची बांधणी केली आणि स्वतः संघ मालक अनिल मोरे आपल्याला पाहायला मिळत. पुढचा बॉल बॅकफुटला गेले, कव्हर्सला पाठवलं, क्षेत्ररक्षक होता शॉट मिड ऑफला त्याच्या डोक्यावरून, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं होतं. धावा या ठिकाणी मिळत आहेत, त्या एकच मिळते धाव. या एकेरी धाब्याच्या मदतीने संघाची धाव संख्या 8 वरती जाऊन पोहोचली. 8 धावा धाव फलकावरती च्या मात्र पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या, या षटकात 5 धावा खर्च केल्यात गोलंदाज सागरने. चांगला सामना पाहायला मिळेल हा. खांडस संघाच्या बाजूने सामना जर गेला तर संघ क्वालिफाय होईल, बक्षीस फेरीमध्ये दाखल होईल. स्विच हिट, रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय, बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे डीप मध्ये. एकच धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला आणि 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10 धावा धाव फलकावरती, 10 ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल पुढ्यात टाकलेला बॉल, सरळ खेळ आहे, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आयश गावरे. धाव मिळेल ती केवळ 1. या एकेरी धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचल्या. 11 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये सागरने धावा खर्च केल्या 8, या पहिल्या षटकामध्ये जयने धावा खर्च केल्या 3. 12 बॉल मध्ये 11 बनवल्यात आणि 1 विकेट गमावली. स्वरा 11 बोरज या टीमने.
दोन षटकांचा खेळ संपलाय, 11 धावा झाल्यात. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती संतोष मांढरे आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवरती फटका आलाय, बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पोचला देखील. पहिल्याच बॉलवरती चौकार, परंतु चेक केलं जाईल. या अशोक पवार सर आमचे तिसरे पंच, आपण पाहूया कसला पंच कमरेच्या वरती. यस, आज अशोक पवार यांचा दिवस संपला आजचा. आता तयारीमध्ये आहेत घरच्या दिशेने, परंतु उद्या परत त्यांना यायचंय. आणि उद्याच्या दिवसामध्ये सचिन सावंतर आणि प्रदीप शिंदे सर यांना तुम्ही पाहणार आहात. नो बॉल, चला नो बॉल आणि त्याच्यावरती चौकार. संतोष मांढरे यांच्यावरती आपण पाहिलं तर आक्रमण केलं. हा बॉल सुचितचा पुन्हा एकदा फटका खेळायचा होता, डायरेक्ट हिट केलाय. अजून एक जर पाहिलं तर धाव मिळेल, आणि परंतु पंचांनी कळवलं ही 22ची एक सिंगल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर संघाची धावसंख्या 17 वरती जाऊन पोहोचली. 17 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. संतोष मांढरे या टीम मध्ये आपल्याला खांडचच्या टीम मध्ये, काळभैरव क्रिकेट क्लब खांडच या टीम मध्ये. हा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन मला वाटतं निघालाय. क्षेत्ररक्षक होते तिकडे, त्याच्या हातामध्ये पुन्हा एकदा एक सिंगल. एकच धाव मिळेल. एकेरी धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 18 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळतात. पुढचा बॉल संतोष मांढरे, बॅटची कडा पुन्हा एकदा घेतली आहे गलीमध्ये. क्षेत्ररक्षक, धाव मिळेल ती एक. एकेरीच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या पुढे जाते. 19 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर सिंगल वरती भर दिलाय. हात खोलू देत नाहीत फलंदाजाला संतोष मांढरे. स्विचिटचा फटका खेळायचा होता. चांगली फिल्डिंग आयश गावरेची पुन्हा एकदा पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी, 22ची एक सिंगल मात्र धावफलकावरती जी मात्र ऍड केली जाईल. वीस वरती धावफलक जाऊन पोहोचतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 20 धावा धावफलकावरती झाल्यात. ढवळी विभाग क्रिकेट संघटन, ढवळी विभाग प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा. या आडव्या बॅटने आउट साइडला स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, कॅच ड्रॉप केलाय. हातातला सोपा सह जेल त्या ठिकाणी सोडलाय आणि धाव मिळेल ती केवळ एक. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती बनवल्यात त्या 21 धावा. चला शेवटच्या षटकासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आयश गावरे आपण पाहतोय. शेवटच्या षटकासाठी आलाय. पुढे टाकलेला बॉल खोलात टाकला ऑन साइडला.
धावसंख्या 22. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एक धावच मिळेल. एकेरी धावेच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या 23 वरती. 2 बॉलवरती 2 सिंगल आल्या. 3 षटकामध्ये 21 होत्या. आता 2 सिंगल आयश गावरेचे या 2 बॉलवरती 2 सिंगल. संघाची धावसंख्या 23 झाली आहे. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. जागा बनवून खेळायचा प्रयत्न झाला, परंतु बॉल जर पाहिला तर फुलर लेनचा होता. सरळ विकेट कीपर कडे जातोय. डॉट बॉल. डॉट चेंडू. शेवटचे 3 बॉल बाकी. चला थोडीशी गाडी थोडीशी पुढे घ्या, कृपया विनंती आहे. स्वीटशीटचा फटका या ठिकाणी खेळ आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि पहिला रिव्हर्सचा फटका त्याच्यावरती षटका ठोकलाय विशाल बोरे याने. ओमकार जंगम खास गावावरून आला या स्पर्धेसाठी, त्याचं देखील कौतुक करावं लागेल. डावखोऱ्याचा फलंदाजी आणि कमी वयामध्ये क्रिकेटची आवड त्याला बरीचशी, कारण आता परीक्षा देखील संपत आल्यात. त्याच्यानंतर क्रिकेटकडे सुट्टीचे दिवस. एकोणतीस धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. आणि फलंदाज या ठिकाणी बाद. व्हाईट बॉल आहे. धावसंख्या झाली ती 30. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या झाली 30. हा लास्ट बॉल या षटकातील या डावातील शेवटचा बॉल. 30 धावा झाल्या. हा फटका कव्हर्सला खेळाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हरला. एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय परंतु नाही होणार दुसरी धाव कंप्लीट. धावबाची आणखीन एक विकेट. एक धाव. 31 बनवल्यात. 32 ची आवश्यकता विजयासाठी असणार आहे ती कांडज संघाला. 24 बॉल आणि 32 ची आवश्यकता. डीजे
थँक्यू. 32चा पाठलाग करायचा. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. शेवटचे 4 षटक बाकी, 24 बॉल शेवटच्या आजच्या दिवसातील आणि 32 धावा करायच्यात. बॅटिंगसाठी जय मोरे आणि त्याचाच बंधू आपण जितेश मोरे पाहतोय. ही जोडी आपण खांडस संघासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरली आहे. चांगल्या धावा त्यांच्या बॅटमधून येतात. दोघांनीही मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेतलेत. जितेश मोरेने देखील घेतला आणि जितेश मोरेने महत्वाच्या सामन्यामध्ये जी काही बॅटिंग केली ना, जिथं स्ट्राईक स्वतःकडे घेतली आणि तिथून धावा त्याच्या बॅटमधून खोऱ्याने जमा झाल्या, संघाला विजय मिळवून दिला. आता 24 बॉल 32 करायच्यात. पहिला बॉल वीरेंद्र मोरे. हा प्रकार पुल केलाय, बॉल निघालाय, तिकडे सुजल पोहोचतोय, परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि धावा या बॉलवरती मिळतायत त्या. चौकार. चौकार आहे. 4 धावांनी सुरुवात करतोय. या बॉलला सन्मान दिलाय. पुढ्यात टाकलेला बॉल सन्मानपूर्वक खेळून काढलाय आणि तिकडे मात्र डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती चौकार आला आणि नंतरचा बॉल डॉट आलाय. अजून 28 ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे ते 2 बॉल वरती 4 बनवल्यात. अजून 22 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 22 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे ते 28. म्हणजे एक षटकार मारला तर मॅच बरोबरीमध्ये येईल. हा फुलटॉस होता, स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवलाय बॉल. आणखीन एक डॉट बॉल. स्वतः गोलंदाजी करत असताना वीरेंद्र मोरे विरू अर्थात त्याने हा बॉल अडवला गेलाय. आपण विनायक झाडाने यांना देखील दुखापत होताना पाहायला मिळाले. कॅच घेत असताना चेंडू डोळ्यावरती आदळला आणि नक्कीच ते आपण बाहेर पाहतायत आता डगआउट मध्ये. माऊलीला उद्या पाहायला, पण माऊली या स्पर्धेसाठी माऊली देखील सहकार्य केलंय. हा बॉल चांगला संबरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. विकेट किपरच्या दिशेने गेला डॉट बॉल. खांडसचे संघ मालक अनिल मोरे आता बसले होते, उभे राहिले, कारण महत्वाचा सामना आहे. जिंकलो तर बक्षीस मध्ये एक बक्षीस पक्का, एक बक्षीस निश्चित होणार खांडस संघाच्या नावावरती. आणि हे मैदान लकी आहे हे सांगितलं होतं कालच नितीन मोरे यांनी, कारण जेव्हा जेव्हा स्पर्धा झाल्या तेव्हा हा संघ नंबर मध्ये गेलाय. ओव्हर पिच बॉल होता, ड्राईव्ह केला, आणखीन एक डॉट बॉल. लगातारचा तिसरा हा आलाय डॉट. चौथा चेंडू डॉट आलाय लगातारचा. पहिल्या बॉल वरती 4, नंतर 0 0 0 0. 5 बॉल वरती 4 खर्च केल्यात. 32 धावांचा पाठलाग करायचा. अजून 28 ची आवश्यकता. बॉल शिल्लक आहे ते 19 बॉल मध्ये 28. आता 9चा फरक डिफरन्स राहिलाय मॅच मध्ये. खोलातला बॉल प्लेस केलाय बॅट्समॅनच्या साह्याने. छोटीचा पाठलाग केला जाईल. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय का? दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि 2 धावा शेवटच्या बॉल वरती आल्यात. म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती झाल्यात त्या 6. येणारे 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये करायच्या त्या इथून पुढे 26 धावा. अठरा बॉल 26 ची मॅच आहे. अजूनही 18 बॉल शिल्लक आहेत आणि 26 करायचे. संपूर्ण डवळी विभाग क्रिकेट संघटना आजच्या दिवसामध्ये उपस्थिती सर्वांची लाभली. सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी. डवळी विभाग प्रीमियर लीग झाली पाहिजे हा टास्क त्यांनी धरला होता आणि ते आपल्या समोर घेऊन आलेत. आजच्या पहिल्या दिवसामध्ये उद्याचा दुसरा आणि अंतिम दिवस असणारे स्पर्धेचा. हा बॉल सरळ विकेट किपर कडे राधे आलाय आणि पहिलाच बॉल डॉट. आता 17 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती 26. जीटीसी वाहिनीवरती ज्या प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आनंद घेतला आजच्या दिवसामध्ये त्यांचे देखील आभार. आमचे 3ही पंच उल्लेखनीय कामगिरी 3ही पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सचिन पावसकर सर, स्वप्नील पाटील सर आणि
अशोक पवारचा हा तडाखा चांगला सावून पाहायला मिळाला. टक्कर आवाज आला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. धावा आल्या त्याचा. या 6 धावांनी फलकामध्ये वाढ होत्या. महत्वाच्या सामन्यातील महत्वाचा खेळाडू म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जाईल. जितेश मोरे आपले मोठमोठे धमाके नेहमी दाखवत असतो. बडोद्याहून मात्र नेहमीच खांडच गावासाठी येत असतो. आणि चांगला परफॉर्मन्स दोन्ही बंधूंनी नेहमीच दिलाय. नितीन मोरे यांनी सांगितलं की हे 2 भाऊ आले की काही टेन्शन राहत नाही आम्हाला मॅच मध्ये, कारण परफॉर्मन्स तसा देतात. तसाच परफॉर्मन्स आज देखील त्यांचा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 12 वरती गेली. पहिला बॉल डॉट आला, नंतरच्या बॉलवरती षटकार. धावसंख्या 12, 20 ची अजूनही आवश्यकता. हा ट्रॅकर फटका फसला. चेंडू हवे ते बराच काळ अनिकेत पोहोचतोय. प्रयत्न करायला हवे होते, गेला देखील होता. हात टाकायचा होता, फक्त कॅच झाली असती नंतरचा प्रश्न, परंतु प्रयत्न करायला हवे होते अनिकेतने. धावा मिळाल्या त्या 2. चेंडू बराच काळ हवेत होता हेच सांगतोय बिरू. चौदा धावा फलकावरती आहेत. 18 ची अजून आवश्यकता. हा फुलटॉस बॉल, करा बॉल, त्याचा खरपूस समाचार. नो बॉल वरती हा ठोकलाय. षटकार. 7 धावा आल्या. ज्या बॉलवरती खराब बॉल टाकला गेला त्याच्यावरती प्रहार. संघाची धावसंख्या 21 धावा. नितीन मोरे यांना कालपासून झोपच लागली नव्हती. आज रात्री तरी लागते की नाही काय माहिती. आज विजय जल्लोष करायचा असेल, कारण सॅटरडे नाईट आहे. पुढचा बॉल, बॅटची कडा घेतली. वीरूने कॅच सोडलाय. पा वीरूसाठी बक्षीस किरण जेदे साहेब आता कोणती राहिलेत? आता बक्षीसच नाही, वीरूकडूनच घ्यावे लागणार. वीरूने आमच्या मागाची सांगितलं की पुढच्या वर्षी DVP ला असं पारितोषिक असणार आहे की जो संघ लवकर बाहेर होईल त्याच्यासाठी देखील पारितोषिक असणार आहे. म्हणजे पुढच्या वर्षीची तयारी वीरूने आधीच करून ठेवली. संघाची धावसंख्या 22, 10 ची आवश्यकता. निलेश घाडगे इन ऍक्शन आता पाहायला मिळत आहे. डीप मिड विकेटला फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे सुजल कुंभार. धाव मिळेल ती 1. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 आकड्यावरती. अनिल पोरे यांची प्रत्येक जागा प्रत्येक बॉलवरती चेंज होताना पाहायला मिळते. कधी डगआउट मध्ये, कधी इकडं तर कधी तिकडं. परंतु अनिल मोरे यांच्याकडून नेहमी ऐकायला मिळतं की माझ्या टीमसाठी मी कधी काही करणार. आवड नाही खेळायची, परंतु खेळाडूंसाठी, गावातील मुलांसाठी त्यांचं योगदान नेहमीच राहिलंय. परंतु टीम मध्ये पंकज नसतील तर काही टीम असल्यासारखे वाटतच नाही. पंकजला टीम मध्ये असायलाच हवं. यस, पंकज जिथं असणार तिथं खांडज, आणि खांडज जिथं असणार तिथं पंकज असणार. नितीन मोरे यांच्यावरती 12 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती सुजलला आपण पाहतोय. सुजल कुंभार, अर्थातच श्री या नावाने देखील त्या काढूची ओळख आहे. व्यावसायिक गटामध्ये तो दाखल झालाय आता. सिद्धेश शेट्टी युवा मंच टीम मध्ये, आणि आल्या त्याने विकेट घेतली आहे. मोठी विकेट घेतली आहे. जितेशला पाठवले माघारी. गाव टू गावच्या स्पर्धामध्ये मानगाव, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, बोरली या ठिकाणी जाऊन आपल्या नावाची चर्चा या युवा खेळाडूने घ्यायला भाग पाडलाय. कारण चांगली गोलंदाजी नेहमीच तो करत आलाय. 11 बॉल आणि 8 ची आवश्यकता. मैदानामध्ये बॅटिंग साठी संदीप,
सकाळी 9:24 पहिला बॉल डिलिव्हर झाला. शेवटच्या सामन्याकडे आपण आलोय. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षक विशाल, धाव मिळणार नाही. डॉट बॉल. 2 बॉलवरती धाव आलीच नाहीये. 10 बॉल अजून बाकी आहेत आणि 8ची आवश्यकता. शेवटचे 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. हा देखील हा प्रॅकर होता. कव्हर्स पॉइंटला खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. कधी ऑफ कटर, कधी लेग कटर, कधी स्लोअर वन, कधी वेगाने चेंडू टाकण्याची किमया या खेळाडूमध्ये नेहमी सातत्याने चांगली या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल. हा देखील पुन्हा एकदा धुंड रे साजना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते बॅटर्स कडून. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 4 चेंडू डॉट आले, एकही धाव आली नाहीये. विकेट आली एक. आता मॅच आली आहे 8 बॉल आणि 8 धावांवरती. 8 चेंडू 8. हा हुकचा फटका, चेंडू हवे ते झेल होणार का पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक बॉल खाली, झेल टिपलाय, विकेट मिळते. आता मॅच आली आहे 7 बॉल आणि 8 धावांवरती. काय बॉलिंग केली आहे. धावा अजून जर असते ना, अजून मॅच मध्ये मजा आली असते, परंतु मॅच अजून संपलेली नाही. 7 बॉल 8ची आवश्यकता. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर जी मात्र पाहायला मिळेल का. आजच्या दिवसामध्ये फायपर पाहायला मिळाला, 5 विकेट घेतल्या सोमनाथ उतेकरने, 3 हॅट्रिक पाहायला मिळाल्या. आणि आता या मॅच मध्ये मेडन ओव्हरच्या दिशेने वाटचाल चालू आहे श्री कुंभार या गोलंदाजाची, परंतु मागे फटका खेळा सचिन मोरेने आणि बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार. आता शेवटचे 6 बॉल आणि 4 धावांची आवश्यकता. शैलेशजी चोरगे, अक्षय मालुसरे, स्वप्नील चोरगे, रुपेश चोरगे, संजय दादा चोरगे यांच्या मालकीचा संघ आपण पाहिला. कुठेतरी ते जितेश मोरेची बॅटिंग त्यांना नेहमीच आता पाहावी लागेल. बॅकफुटला गेले, पॉइंटला खेळाय क्षेत्ररक्षक तिकडे होते, परंतु एकच धाव. 5 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. परंतु इथे पहा, चुकी केली, दुहेरीचा प्रयत्न केला, 2 धावा, तिसरीचा देखील प्रयत्न. जिथं एकही धाव नव्हती तिथं 3 धावा आल्या. आता आवश्यकता आहे ती केवळ एका धावेची, परंतु पहा ती देखील पूर्ण केली जाते का तर नाही. आता धावाची विकेट. चला, 1 धावेची आवश्यकता आहे. चला, मला वाटतं नितीन मोरे आले तर बरं होईल, षटकार मारून मॅच फिनिश करतील, परंतु नाही, नितीन मोरे येणार नाही. 1 धावेची आवश्यकता. पाच बॉल 1 धावेची आवश्यकता आहे. प्रतीक साळवी, चला अशोक पवार सर आपली ऑडी बाहेर काढा. यस, ओके, रेडी आहेत. असरफ केला आणि सामना जिंकलाय. काळ भैरव खांड झा संघ ठरला या स्पर्धेचा दुसरा संघ जो सेमीफायनल बक्षीस फेरीमध्ये दाखल होतोय. नितीन मोरे, अनिल मोरे यांच्या मालकीचा संघ पोहोचतोय